तमाशे करा. काय इतक्या वेळ घरामध्ये काय करतो? माझ्या माग काय थोडं काम आहे वय तवा. असलं ग? अगं माझ्या नवऱ्याने पंढरपूरवर याय झालेली मग आनंदी दिया बर. भया मग शिवरातभर त्या ठेवत बसली. हा. आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. बस कुठं येते तवा. मग काय केलं ग? पया म्हणलं पाठ आंघोळ तरी करून घ्यावी आंघोळ करावी. म्हणून बाथरूम मध्ये गेली. बर. लुगडं काढलं, एवढं काढलं, चोळी काढली, चोळी काढली, बसली की बाई आंघोळीला. आंघोळीला बसली. तेवढ्यात गोट्यात आवाज आला. कसा ग? भया म्हणलं म्हशी येईल का काय कोणास ठाव. हा. तशीच पळत पळत म्हशीच्या गोठ्यात गोठ्यात गेली. जाऊन जर बघतीया बघत्या. तर म्हशीला झाली टिक्की. हा. तर म्हणलं म्हशीला पेंडखळा आणला पाहिजे. आणला पाहिजे. बाया तशीच पळत पळत वाण्याच्या दुकानात आणि लुगडं नाहनीवर वाण्याच्या दुकानात गेली. गेली. वाण्याला म्हणले वाणी दादा बांधला बांधला. पेंडखळा दे की. मग वाणी दादाने पेंडखळा द्यायचा सोडला आणि लागला की माझ्याकडे बघायला. कसा? टक्का त्याला म्हणले बाबा हा. असं काय बघतोय मग तर मला हळद म्हणतोय. कसं म्हणतोय? अगे म्हातारे अगे म्हातारे, खाली काय हाया. तू काय म्हणली? म्हणलं खाली टिकेलेली हाया. बर. बाया कसा तरी पेंडखळा घेतला, कसं तरी घेतला. घरी आली, अरे आली. म्हशीला पेंडखळा ठेवला. ठेवला. तेवढ्यात आला की लालाचा जावाय. आया ना ना लय दिवस आता लय दिवसात जावाय आलेला. आल्याला. जावायच्या माग लेख पण आलेली. बर. आता म्हणलं जावायला पुरणपोळीचा स्वयंपाक केला पाहिजे. केला पाहिजे. बाया जावायला पुरणपोळीचा स्वयंपाक केला या. केला या. जावायला जेवाय वाढले जेवाय वाढलंय. पण जावाय कुठं जीवतो या. कसा जेवण देव? मला हळद म्हणतो या. असं म्हणतोय. अहो मामी, अहो मामी, अहोय मामी, अहो मामी, ती झाका की. तो काय केलं ग? बाया म्हणलं की झाकायला सुरुवात केली. कशी? आमटीचं झाकरं, भाज्याचं झाकरं, लुगडं नाहनीवर बाया कसा तरी जावाय जेवाय घातला. जेवाय घातला. आता म्हणलं जावायला वाट लावावं. वाट लाव. पण एसटी कॅन्डावर गेली. इष्टी स्टँडवर मग आई स्टँडवर गेली. जशी का स्टँडवर बाया गेली गेली. असं जावाय चढला इष्टीत. इष्टीत म्हण की. आता जावायच्या माग लेख पण चाललेली. एक बी चाललेली. बाया मला आलं रडायला, अगं येणार ना आता लय दिवसांनी. खाली लागलं रडायला, काय? डोळ्यातलं पाणी. बाया म्हणलं डोळं तरी पुसावतं मग म्हणून बाया पदर घ्याय गेली. पदर घ्यायला गेली. बाया पदर राहिला साईडला. भेटला. पण कवळाच्या टिरेचा गोंडा हात. भया मला तवा कळलं काय ग? मी मुंबईत आहे. अगं आज आपल्याला मथुरच्या बाजाराला जायचंय. होय का? मुली सगळ्या थाट माट करून नाक्या उभा राहिली ते. मग तोंडा ओढून घ्यायची. अगं नाक्यावरती. होय का? चल चल बे. नवा त्यावेळेला डबा धडकावती नाही माझी इथंच डिलिव्हरी व्हायची. काय होत? एवढी- चाललं वळवळच करते काय. एक मुली झाल्यात. होय का? नमस्ते नमस्ते नमस्ते. सब समजते सब समजते सब समजते. बाजारला येणार. येणार. बाजारासाठी मला काय घेतला. बाजारसाठी माल घेते माझं दूध. आता तुझ्या दुधाने बाळाची पोरं जुलावा बसते की ग. अगं तसं नव्हे. मग कसं? माझ्या घरच्या गाया म्हशीचं. होय का? हा. मला वाटलं तुझं दूध. आता कुठलं ग दूध मला? आता तू आठवण बसली की आटली आता. आहे का नाही? माझ्या गाया म्हशींचं म्हणलं. आमच्या वयात होती तवा तवा लय दूध. तुला खचून दूध होत. हा. तुझी पोरं पाजून अख्ख्या गावाची पोरं पाजायची. गावाची. होय का? हो. हा अगं माझ्या घरच्या गाया म्हशीच दूध. होय का? हा. आणि सैला एकदम साधी साडी. होय का? त्याची मनच आहे बया. काय ग? साधं सुद्धा रावण गावासंग जावं. अगं बसाय बोलाय उठायला असं म्हण. अंदागिना एकदा नी घातली बघ निघाली बाहेर. झाली तयारी. चला नंबर 2. हाणामारी करू नको. कार्यक्रम सुट्ट्याने राहणार. हा बाजार येणार. बाजारासाठी मला काय घेतला. लस्सी घुसळलेली आहे का? उन्हाळ्याची बरी असती गार प्यायला. लस्सी घेतली आणि नेसायला बाई दागिना बस टॅक्सी तर फिरा अख्ख्या यात्रेत. होय का? बर कार्यक्रम सुट्ट्या बघू. चल झाली तयारी. चला अजून कोणी नाही बाजारात. चला बाया लवकर. बोला. बाजारला येणार. येणार ना. बाजारासाठी मला काय घेतला. मावशे मी आज घेते अलिबाग. काय 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 म्हणली. मी घेते अलिबाग. खाली पाक अलिबाग. खाली
लॉलीपॉप आणि नेसायला लॉलीपॉप लॉलीपॉप हा आणि दागिना तुझ्या आईचा भाऊ हे कष्टा का तुझा दागिना आहे झाली तयारी बाजारला येणार तर अजून कोणी नाही बाजारला येणार बाजारसाठी मला काय घेत तुझ्या मनाने घेणार नको बाया तुझ्याच मनाने घे असं ती का ग माझ्या मनाने का हे काम करते का काय ह्या तारण्या खोंडांच्या शुभळ्या घेतली का ती काय मला लागलं का का ग हे बघ हे बघ हो, हो. हा तुझ्या मनानेच घे की मग हे हळूच खाली येत नाही काय थांबायला माझा काय हा माझ्याच मनाने घेते बघ घे बाया घे हे करू नका हे करू नका हे करू नका हे करू नका आता मला एवढं जमाना वय तेव्हा कसं दाखव बरं परत एकदा हे करू नका हे करू नका हे करू नका हे करू आता सोपं तर आहे की मला एवढं जमत नाही वय तेव्हा बघ बघ हो हे कोण नका हे कोण नका हे कोण नका हे कोण नका नाजूक पण आहे का नाही कसं झालं पाहिजे कसं? नाजूक दमानी दिला ना हा होय ना बघू बघ आता नाजूकच करते हे कोण नका हे कोण नका हे कोण नका हे कोण नका तुला नाही बाहेर माहिती पाठ 4 वाजता लेकरं उठायच्या आधी असाच झटका करावा लागतो तुला कळलं का मी इचरकीच्या टाळेवाल्याला काय का करावा लागतो का नाही कोंबड वरडायच्या अगोदर अगं मी घेतली आरशीची कट आणि ती कशाला ग अगं कुंकू लावण्यासाठी आणि ती कसं लावायचं कसं लावायचं माहितीये का हा. असा अर्थ करायचा. धरायचा मध्ये कुंकाची डबी ठेवायची ठेवायची. हे बोट घ्यायचं ते नाही चालत काही नाही चालत देवाला चालत नाही हे. हे बोट घ्यायचं असं असं लावायचं असं पुसायचं असं लावायचं असं पुसायचं असं लावायचं असं आता सोपं आहे मला जमनावा एवढं गाव सोपं या अक्षची काच अशी धरायची धरायची. कुंकाचा करंट असा ठेवायचा हे बोट घ्यायचं नाही चालत ही भाषा नाही काय नाही चालत नाही देवाला चालत हे बोट घ्यायचं या कुंकाच्या करंटातलं कुंकू घ्यायचं असं असं लिहायचं असं असं पुसताय असं असं लिहायचं असं असं पुसताय असं असं लिहायचं अरे मागचं देवाला पुजलं का काय बाया तुला नाही माहिती काय ग तुझ्या कुंकाच्या करण्यातलं कुंकू संपल संपल. पण माझ्या दौतीतली शाई नाही संपायची तुझ्या दौतीतली शाई लावतोच होय का हा. आणि नेसायला नेसली काय ना ग? मी किती गरीब आहे माहितीये ना लय गरीब गवळा शालू नेसते लोकांचा शालू नेसते लोकांचा शालू नेसते लोकांचा होय 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 आणि दागिना घालते बिगर भोकाचा भया आता हे कधी बघितला नाही हा. कधी पाहिला नाही काय पाहिलं कधी ऐकला नाही होय ही ग कसलं बिगर बोखाचा घातलं बी दागिना नाही का तू नाही बाया आठवण अगं कधी तर बघितलं असेल घातलं असेल आठव नाही मला आठवण बया बघ एकदा आठवून आता आठवलं आठवणार आठवलं हो माझ्या नवऱ्याने बया घातला होता घातलं होतं का बिगर बोखाला दागिना माझ्या नवऱ्याने घातला होता पण पाठ 3 वाजता काढून घेतला मग? तुला दागिना नाही कळलं काय कळलं अगं का आपण हातात बांगडी घालतो त्याला बघ. आहे गळ्यात मंगळसूत्र घालतो त्याला आहे. बघ. पायात जुडवी घालतो त्याला बघ. होय, होय, होय. त्या कुंकवाला बघ काय का सांग बोला मला आईवर चलेला कुंक्याला भोक नाही लय उशाला गवळण आहे त्याला चला चला लवकर कोणी नाही बाजारला चला लवकर तू सगळ्यांना विचारलं हा. कुणी घेतला ताई धूप तू बर, 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 कोणी आता तू पण घेतला पाहिजे आता माझं कशाला कळते ए, तुझा हात काय गेला तर कुठं होय का अगं मालाचं नाव म्हणलं तू बी सांग नको भया नको का ग मला लाज वाटतीय अशीची ग आमचे हे बसत्यात अग बाई हे म्हणजे कोण ग माझा नवरा अग बाई नवरा म्हणजे कोण माझा पती अग बाई पती म्हणजे कोण माझा सखा बाचा आता तुला नवरा म्हणल्यावर कळणार काय चिंगळे हे अग मला कळलं नाही होय हा. मी बी घेतला घेतला पाहिजे. मी घेतली आज हुलग्याचं माड ग अगं बाळा, आमच्या दही धूप तूप लोणी आणि तुझ्या मुलगीच्या मार्गाला कधी गिरायक आता लागला तुमचं दही दूध तोप श्रीखंड आम्रखंड याला तरणी खोंड ही पुढची हा ना तुझ्या आणि माझ्या हुलग्याच्या माडग्याला हे पाठीमागं बसलं टोपीवालं नाव हा. बिगर दाताचं बर. उद्यानेच गिरायक बया ए कशाला रुपयाला फुरकान महाग सारखा नाही गिरायक आहे तुला म्हणून हुलग्याचं मार्ग घेतलं आणि निसली काय ग मेंढराची वागर अगं बाई, ती कशी नेसायची का तुला माहिती नाही का कशी का
दिवस आहे तर उन्हाळ्याचं हो आहेत ना एक तर कुठं बी घाम सुटतो या अशी दोन्ही टांगड्याच्या मध्ये धरायची मध्ये धरायची म्हणजे खाल्लगार हवा लागते खावा लागते. पण इथली मेंढराची वाघ वागर आणि गळ्यामध्ये टाकी ना लोणणार खवलाय काय म्हशी चावला नाही का तुझी नाही बाया मी नवऱ्याला माझ्या कवा पळाय गावत नव्हती मग केव्हा सुद्धा पळाय मी नवऱ्याला गावली नाही तुलाही हुशार तेव्हा नवऱ्याने काय केलं काय केलं मला सुताराच्या नेटावर नेलं आणि काय केलं नाही आणि माझ्या गळ्यात लोणणार खवलाय बर तेव्हापासून मी नवऱ्यावर अजिबात चल खात नाही आता नवरा मला जाग्यावर चुस करून धरतोय तूच करून म्हणजे काय चुस करून म्हणजे ग्वार बोलून असं म्हण की हा जायचं का हो तयार समजा मुलीची झाली हा, झाली. बाजारात कसं जायचं जायचं. कृष्ण अडवतो नळवतो त्याची वाट चुकवून कसं जायचं
तमाशा मंडळाचा प्रथम मानाचा मुजरा. रसिकजनो, इथं आम्ही आल्यापासून यात्रा कमिटीने आमची अतिशय सुंदर सोय केली. जेवणाची पाण्याची त्याबद्दल प्रथम यात्रा कमिटीचा आभारी आहे. आणि आतापर्यंत झालेली गणगवळण आपण सर्व रसिकांनी शांतपणे पाहिली ऐकली, त्याबद्दल सर्व रसिकांचं पण ऋणी आहे. आता इथून पुढे होणारा हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम मधून अजून विनोदाचा कार्यक्रम आपण शांतपणे पाहताल ऐकसाल एवढीच आशा बाळगतो आणि लगेच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. पण हो, मी एकटाच बरोबर करतोय माझ्या जीवाचा जीवलग मित्र ज्ञानेश्वर पांडे वावरेकर याला बोलवून घेतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. पण त्याला लय वाईट खरं एखाद्या आईबाईचं खोराडं उघडं दिसलं की आजच्या तांडव चालच म्हणून समज. मी पण त्यातला काय प्रकाराचा आखरीत आहे. ओ ज्ञानेश्वर पांडे वावरेकर, नमस्कार. विक्रम बोल की. तुला तर माहिती काय सध्या मी इथं नसतो. मग कुठं? अरे मुंबईला कामाला असतो. मुंबईला. काय सांगतोय? अरे मुंबईला कामाला असताना घरच्यांनी मला पत्र पाठवलं. तू लवकरात लवकर घरी ये. लवकरात लवकर घरी ये. तुझं लग्न करायचंय. तो का आता लग्न करायचंय म्हणलं मी झालो ना खुश. विक्रम, माझं मी काम आपटलं. आपटलं का तो का? अरे आटपलं. घराकडे निघाला. लग्न ठरलं. पत्रिका वाटल्या. लग्न झालं. पाहुणी रावळी त्याच्या मार्गाने निघून गेली. अरे मग काय कशी का पाहुणी रावळी निघून पण गेली. पडला की अंधार. तो का? अरे तसा का अंधार पडला. असं घरच्यांनी काय केलं मामा दोघांना घेतलं घातलं की काय सांगायचं इकडे मित्रा. मेवलं कुठलं पळत आलं. लावली दाराला कडेने गेलं ना निघून. आता घरात दोघं. काय सांगायचं इकडे मित्रा. मी बायकोला म्हणलं काय रे, चल आपण प्रेमाला सुरुवात करूया. तर बायको कशी करते मला. कशी? आता ग बया. आणि ही प्रेम कशा संग खायचं. तिला सांगायचं लाल मिरची पावडर वर खायचा. सगळ्या प्रेमाची बरोबर. काय सांगायची इकडे मित्रा. अशी बायकोला मिठीने घेतली आणि प्रेमाला सुरुवात केली. इकडे बायको घरी माझ्यावर सुरुवात करतो. अरे काय सांगायचं इकडे मित्रा. बोल की. प्रेम झालं. बायको कशी करते. कशी? आता ग बया. आणि ह्याला प्रेम म्हणते ती. ह्याला
प्रेम म्हणते ती तर प्रेमी शरडा मला कुमाराच्या पिंट्या बरं करत होते. ए घोड्या काय तुझी बायको म्हणजे ती नगरच्या संगीतात तीच ना मग कुंभाराचा पिंट्या बी मीच ना. चांगला चान्स मारतोस की आपल्याला बोलवायला लागलाय कसलं दोघं बी तसं बरोबर आहे. आपण झालो दोघं जण दोघात तिसरा विजय चिखलीकर याला बोलवून घेऊ आणि लगेच गाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. देऊ का आवाज विजय चिखलीकर. कसं काय चाललंय बायका पोरं खुशाल मुलं बाळ चांगलं आहे ते ना. काय बायका पोरं मुलं बाळ लेकरं बाळ तरी एका बाळ झालं की लय गडबड दिसतोय पण काय नाही तो कारण काय काय बाबा कसली गडबड आहे. पुणे गाडी गेली काय आत्ताच गेली मुंबई गाडी गेली काय आत्ताच गेली कलकत्ता गाडी गेली आत्ताच गेली पंढरपूर गाडी गेली आत्ताच गेली. आल्या म्हणतोय पुणे गाडी गेली का मुंबई गाडी गेली का कलकत्ता गाडी गेली का पंढरपूर गाडी गेली ह्याला नेमकं जायचंय कुठं लवकर विचार. काय झालं काय मारायला आल्याने एवढ्या गाड्या तू विचारतोय. कलकत्ता गाडी गेली पुणे गाडी गेली का मुंबई गाडी गेली का पंढरपूर गाडी गेली का नेमकं तुला जायचंय कुठं मला तुझ्या पलीकडे संडासला अख्खा डोंगर सगळं मोकळं सायकल नंतर रोडच्या पडात संडास नाही सुधारणार तुम्ही गावात येड्या बाबडे सुधारणार दोघं नाही सुधारणार कुशाल गावात दारू फिरता येड्या तुम्हाला लाज वाटते ते का दारू किती वाईट आहे कशी 2 मिनिटात ऐका गाणे ऐकायचं सांग बरं. आणि दारू लय वाईट आहे दारू नळ काय त्यात नवसागरचा अर्क आहे यात नवसागरचा अर्क आहे. बनवणारा दूरताय पिणारा मूर्खाय पण आठवड्यात 8 दिवस रोज पितूया याला बेड आहे काय तू काय झालं विक्रम मी दारू पिण्याच्या मैत्रीला जात नाही काय सांगतोय. अरे दारू पिणाऱ्याचं तोंड पण बघत नाही तो त्याला एक कारण आहे कारण आहे त्याला एक कारण आहे कारण मी सुधीत नसतो नसल्यावर कसा जाशील तो आणि दारू चांगली तितके आणि वाईट बी तितकी कसं सांगू दारू देवा ते का मोडतो धार्मिक मध्ये मूर्ती धार्मिक मध्ये सांगू का सांग अरे रम मध्ये राम आहे इश्की मध्ये विष्णू आहे आणि हातबट्टी मध्ये हनुमान आहे या तिने जर कॉकटेल झालं तर तोंडाचा रावण झाल्याशिवाय बरोबर आहे म्हणून सांगतो इजो गावची आली यात्रा दारू अजिबात कोणी प्यायची नाही दारू अजिबात कोणी सुद्धा प्यायची नाही अजिबात दारू कोणी प्यायची नाही कोणी थोडी दिली तर तिला सोडायची नाही म्हणून सांगतो तुम्ही सुद्धा झालं गेलं सगळं आपण झालो तीन ठिकाणी काम बिघाड बरोबर आहे आपल्याला जायचंय कार्यक्रम ठरवाय कार्यक्रमातले आपल्या तिघाला काय माहिती अजिबात नाही माहितीचा माणूस पाटील छोटे मालक कल्याण देवकाते यांच्याकडे जाऊ आणि यांच्या सल्ल्याने छोटा मोठा कार्यक्रम बरोबर आहे जायचं का चला.
Thank you.
Thank you.
नसतो तो लंडनला काय सांगतोय आता मला आपल्या गावच्या आहे गावाकडे जायचं गावाकडे आलो आटापरी नंतर माघारी गेलो निघाला असं लंडनला निघणार तर बायको कशी करते कशी कारभारी जर लंडनला तुम्ही एकटं तुम्ही दाखवा तो अजून बायकोला लंडन दाखवा अरे बाबा देश म्हणतोय की देशाचं नाव कधी घ्यायचं इकडं आता किती केलेलं बायको आता पुरवलं असं आम्ही बोलतो तेवढ्या गावल्या आणि की तुझी बायको अरे कोण तुझी बायको आणि कशी करते पावशी कुठे निघालाय तो तुझी बायको कशी करते पावशी म्हणली का हो तिच्या आईच्या काठीतच काठी पावशी दाखवलं नाही तुम्ही दाखवा राग येऊन देऊ नको काय अंधारात दिसलं नसं देश कळतो का देशाचा विषय चालला आहे हॅलो यात्रा कमिटीला माझा एकच आव्हान आहे तर मागून घे ना तिने सोडून खोनावर धोका टाकला होय खोना चुकावर सुटलंय का काय करतील राहू दे कांदे कापायला काय बाहेर एकदा बाहेर काढल्यावर कुठं घालणे माहित आहे का अयो कुठं आहे बाबा तू आधी कुठं निघालतो सांग तू एकटा झालाय का विक्रम आलाय हो त्याला जाऊन सांग काय हनुमंतराव आलाय महत्वाचं काम आहे त्याबरोबर बोल विक्रमला सांगायचं काय हनुमंतराव माझ्या शेतीवर तिकडे कुठं आला म्हणायचं जरा सांग काय मुंबईवर आल्यात मला अयो मुंबईवर ना आणि तुला जायला पैसे होते का त्याला पण भारी साईडला देत नाही म्हणे मुंबईवर ना आगापणा करू नको माझा रोग गेला आपल्याला बोलवले
मुलींची आई आई त्या 16 मुलींचा मी बाप. ओ व्यवस्थित बोला बरोबर आहे ए बघूया कोणाची आहे? अहो, त्यांचं काय चुकतंय तेव्हा? मग? तो 16 मुलींची आई हा त्या 16 मुलींचा मी बाप काय अजून बघितलं नाही. पाहिलं नाही म्हणायचं हा तेच पाहिलं नाही. हा मुली आहेत ना हो आहेत की 1 नंबरची मुलगी बोलवा. बोलू का या बरोबर वर्षा एक वर्षा तुला काय चिरायचं बघायचं काय कळतं का कोणगी राहिले साईडला करतो काय ए हो ही कसली मुलगी बोलावली आहे? अहो ही पसंत नाही ही तुम्हाला मुलगी पसंत नाही. दुसरी बोलू का हा बरं उषा तेव्हा तुला बोलणं काय कळतं का तात्या इकड्या गावात टाकल्या आणि एक पहिली होऊन येतो ह्याच्या नळ सुरी ठेवतो हे मांडलेलं मोखणा आहे राव त्याला गडी कळणार बाय बी कळणार होय. हो बाई हो बाई कसली मुलगी बोलावताय? ही पण पसंत नाही तुम्हाला नाही 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 तिसरी बोलू का बोलवा. हो पाहुणं होती जरा हे बघा असू द्या आमच्याकडे डॉक्टर आहेत ना. आहेत का आहेत की. मग बोलू का या बरोबर बापू दिला पुदिना. बरं बरं हो डॉक्टर साहेब हो डॉक्टर हो बाई सर्व रमतावत नाही अजिबात चालत नाही. हा हा माझा माघारी द्या. हो माघारी देता येत नाही माघारी देता येत नाही. हम्म. ए कंपाऊंडर माझी पेटी आणली का? शेवटा टाकली इथं तरी अपमान करू नका. घेऊन आलोय घेऊन आलाय का? मग काय पाठी मागवा. कुणाला ह्यांना तपसायचं का? हो बेकार पेशंट मागायची अरे पेशंट मागाय गेला का? पाठीमागासारखा माझा टेटोस्कोप काढू द्या. कंपाऊंडर डॉक्टर याची वास येते का? आता ही ठेवायची जागा आहे का नाकाची केस जळली की बघ आणि मग ते वाश येतो आता ही ठेवायची ना डॉक्टर तुला कोणी केलाय अरे महत्वाच्या गोष्टी आहे, ते विसरून राहतं. म्हणून सेफ जागेवर ठेवावं लागतं. नाही चांगली जागा शेप सापडली की तुला हा चल मुली तुझी गाडी दाखव. पळकळची. अरे हाताची बावळाटा मध्ये मध्ये बोलू नको. हाताची हा कस काय करायचं असं काय मुली काय होते तुला? अबद बड बा हा? अबद बड बा ऐकलं का ओय हॅलो ऐकलं का काय बघती आपण बाईचा बा आता हे बा काय काय डबा होती का साईडला? हे मुली चल पुढे औषधात ये. ओ पाहुणं हा काय म्हणला पुढे ये म्हणलं पुढे तपसा. हा व्यवस्थित बोला आमची भावना तसली नाही. हो तुम्ही म्हणला तर हो तपसायचं तपसायचं नाव घ्यायचं. हा तपसू काका. हा तपसा हा, चला हे मुली पुढं आली का? आय, 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 आय.
डॉक्टर एक काम करा आता तुमची तारीख घेऊन ठेवा म्हणजे तुम्ही ओळखायचा नाही आणि एक काम करा काय ओलं खायचं नाही एक सकाळ खायचा करावा म्हणजे तुम्ही काम नाही झालाय मला डॉक्टर की नको अजिबात या मूर्खांना डॉक्टर सुद्धा कळला डॉक्टर वर सुद्धा सुट्टी बरे डॉक्टर पाठीमाग आहे बर आयुर्वेदिक डॉक्टर आहे मी काय नाही आयुर्वेदिक आयुर्वेदिक म्हाताऱ्याला